कोल्हापुरात पंचगंगा धोक्याच्या पातळीवर, मुसळधार पाऊस कायम, अलमट्टीतनं पाण्याचा विसर्ग वाढवण्याची मागणी. कोल्हापूरचं राधानगरी धरण 98% भरलं, अजूनही मुसळधार पाऊस कायम, दुपारपर्यंत स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता. पवना धरण क्षेत्रात रेकॉर्ड ब्रेक पाऊस, 24 तासात 374 मिलीमीटर पावसाची नोंद, धरणातील पाणीसाठा 65.19%. पुण्याच्या खडकवासला धरणातनं 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, मुसळधार पावसाचा अंदाज. पुणे शहरासह जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, हवामान विभागाचा पावसाचा रेड अलर्ट. उजनी धरणात पाण्याची आवक वाढली, दौंड बंधाऱ्यातनं धरणात 43,000 क्युसेक पाण्याची आवक, आज मायनसमधनं प्लसमध्ये येण्याची शक्यता. कोकणात आंबा, सावित्री, कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली, पाली वाकडमार्ग बंद, तर नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सांगली जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम, शहराला पुराचा धोका वाढला, आयर्विन पुलावर 31 फूट तर मिरज पुलावरती 43 फूट पाणी. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतही मुसळधार पाऊस, पश्चिम द्रुतगती मार्गावरती वाहतूक मंदावली, तुळशी आणि तानसा धरणं ओव्हरफ्लो, मुंबईतल्या 7 धरणात 58% पाणीसाठा. मुंबईत आज राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांसोबत मेळावा, विधानसभा निवडणुकीबाबत चर्चेची शक्यता, महायुतीबद्दलच्या निर्णयाचीही उत्सुकता.